आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येते। बांगलादेशने अखेर भारतातून कांदा आयातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाचा थेट फायदा भारतातील कांदा उत्पादक शेतकरी तसंच कांदा निर्यातदारांना सुद्धा होणार आहे। बांगलादेशने 7 डिसेंबरपासून रोज 30 टन क्षमतेच्या 50 IP म्हणजेच आयात परवान्याचं वाटप करण्यासाठी घोषणा केलेली आहे। यासाठी आधीच अर्ज केलेल्या आयातदारांनाच हे परमिट मिळणार असल्याची माहिती समोर येते। अखेर बांगलादेशाने भारतातून कांदा आयात करायला परवानगी दिली आहे। याचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आणि व्यापारी आहे। काय म्हणाल, आता बांगलादेशाने जे कांदा आयात करण्यास परवानगी दिली, तुम्हाला काय फायदा होऊ शकतो? खरं तर अतिवृष्टी इतकी झाली यावेळेस का 6 महिने पावसाळा चालू होता, त्यामुळे उन्हाळ कांद्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता शेतकऱ्याकडे खरं तर कांदा विक्रीला राहिलेला नाही, थोड्याफार प्रमाणात कांदा आहे आणि ही एक्सपोर्ट जे बंद होतं त्यामुळे बाजारभाव अतिशय कमी प्रमाणात आज 1000-1100 रुपये क्विंटल कांदा विकले जात होता। परंतु चांगलं झालं की सरकारने एक्सपोर्टला परवानगी दिलेली आहे, बांगलादेशने मागणी केलेली आहे। परंतु ती जी काही एक्सपोर्टला मर्यादा घातलेला आहे 15,000 क्विंटल फक्त दररोज, ती अतिशय कमी आहे। कारण महाराष्ट्रामध्येच खरं तर मोठ्या प्रमाणात कांदा पिकला जातो आणि ही मर्यादा ही जास्त वाढून द्यावी आणि जास्त वाढून दिल्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना त्याचे 2 पैसे पदरात पडतील अशी आम्ही अपेक्षा करतो। यासाठी केंद्र सरकारने, वाणिज्य मंत्रालयाने जास्तीत जास्त शेतकऱ्याचा माल एक्सपोर्ट कसा होईल याकडे लक्ष द्यावे अशी आमची विनंती आहे आणि अपेक्षा आहे। एक व्यापारी म्हणून आपण काय म्हणाल, का कुठे कुठे कांदा आपण निर्यात करतो आणि बांगलादेशाची परिस्थिती कशी होती? अ, भारताचा कांदा प्रामुख्याने नाशिकचा, महाराष्ट्राचा कांदा श्रीलंका, गल्फ कंट्री, दुबई, त्याच्यानंतर सिंगापूर, मलेशिया इत्यादी भरपूर देशात जातो आणि बांगलादेश सगळ्यात जास्त मागणी करणारा किंवा निर्यात होणारा देश होता। पण काही कारणास्तव तिथं जे सत्ता बदल झाले त्याच्यामुळे बॉर्डर बंद होते आणि आता त्यांनी कुठेतरी परमिशन दिली आहे का ते माल मागवलाय भारताचा, त्याला परवानगी दिली, पण ती परवानगी दिली आहे, पण ते पण फार कमी प्रमाणात दिलेली आहे। त्यांनी 30 टनाचे 50 गाड्या रोजचे जाणार एवढीच परवानगी दिली आहे। ती कमीत कमी 150 ते 200 गाड्या रोजची तरी त्यांनी परवानगी दिली पाहिजे अशी व्यापारी म्हणून आम्ही सगळे त्यांना इथे या माध्यमातून आमची इच्छा व्यक्त करतो। त्याच्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून आणि बांगलादेशाला विनंती करून का त्यांनी कांदा आयातीची मर्यादा वाढवावी, जेणेकरून कांद्याचे भाव सुधारतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड। ना अगदी थोड्या शिल्लक राहिलेल्या, कारण एकूण जो चाळींमध्ये साठवलेला कांदा आहे त्यापैकी 90-95% जो कांदा आहे तो शेतकऱ्यांचा आता संपून गेलेला आहे आणि राहिलेल्या 5%, 10% कांद्यासाठी थोडासा याला हातभार म्हणता येईल, परंतु याला प्रचंड असा उशीर झालेला आहे। तरीही शेतकऱ्यांकडून, महाराष्ट्र कांदा संघटनेकडून या निर्णयाचं आम्ही निश्चित स्वागत करतोय।